नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आता लावण्य ही ईश्वरीला म्हणत असते की हे बघ, जर त्या अर्णवला तुझी इतकी काळजी असती, इंदोर फॅशन शोचा व्हिडिओ त्याने स्वतः व्हायरल केलाच नसता. ऐकून मात्र आता ईश्वरीला खूप मोठा एक धक्का बसतो. लावण्याचं हे बोलणं ऐकून ईश्वरी म्हणते की हे बघा, हे शक्य नाही आणि एकतर म्हणजे माझा तुमच्यावर विश्वासच नाही. तर लावण्य म्हणते की बरं, मी जर तुला प्रूफ दाखवले तर ठेवशील ना माझ्यावर विश्वास. तेव्हा आता लावण्य लगेच जो काही आकाश आणि अर्णव हे दोघे बोलत असतात आणि लावण्याने वल्लभकडून तो जो काही व्हिडिओ घेतलेला असतो तो व्हिडिओ लगेच ती आता ईश्वरीला दाखवते आणि ईश्वरीला आता ते बघून तर धक्काच बसतो. कारण त्यामध्ये आता आकाश म्हणलेला असतो, इंदोरच्या फॅशन शोमध्ये तो व्हिडिओ तूच व्हायरल केला होता आणि अगोदर मध्ये काय झालं की त्याच अर्णव राजशिर्के याने ईश्वरी देसाई यांना मीडियापासून वाचवलं. त्या दोघांचं मात्र आता हे एकमेकांची चेष्टा असण्यासारखं बोलणं सुरू असतं. परंतु हा वल्लभरीने मात्र व्हिडिओ करून आता ह्या लावण्याला पाठवलेला असतो आणि तोच व्हिडिओ आता ईश्वरीला दाखवण्यात येतो. ईश्वरीला आता हे सर्व बघितल्यानंतर ईश्वरीच्या डोळ्यात आलेलं पाणी बघून लावण्याला खूप असं हसायला येत असतं. लावण्याला असे वाटतं की आता मात्र ईश्वरीच्या मनामध्ये अगदी अर्णवविषयी राग निर्माण होईल. परंतु ईश्वरीच्या मात्र अगदी जिव्हारी लागलेलं असतं. ईश्वरी मनात म्हणते की तो व्हिडिओ आहे तो अर्णव सरांनी व्हायरल केला होता तर, आणि तो पण माझी बदनामी करण्यासाठी. तेव्हा आता लावण्य विचारते की बसला विश्वास, बसला का तुझा? आणि काय ग, तुझ्या डोक्यामध्ये थोडासा तरी प्रकाश पडला का? जी काही क्लिप होती ती अर्णव राजशिर्के यांनीच व्हायरल केली होती. त्या क्लिपमुळे तुला तुझे आई वडील, तुझं हे घर, तुझं ते शहर सोडून ईश्वरी तुला इथे मुंबईत यावं लागलं. आता ईश्वरी खूप अशी रडत असते. परंतु लावण्य ईश्वरीच्या हाताला धरते आणि समोर जो काही आरसा असतो तर त्या आरशासमोर ईश्वरीला उभं करते. ईश्वरीला म्हणते की बघ, त्या आरशामध्ये बघ की तुझ्या चेहऱ्यावर काही स्टुपिड दिसते का? तुझ्या चेहऱ्यावरती स्टुपिड असं लिहिलेलं दिसतं का? तेव्हा मात्र आता ईश्वरी एकसारखं रडतच आरशासमोर उभी राहून त्या आरशाकडे बघत असते. म्हणते की मला तर दिसते AR ने हे सगळं काही तुझ्यासाठी केलं, तुझी काळजी वाटते म्हणून केलं का त्याने हे सर्व? नाही नाही नाही, आणि तीच तुझी सर्वात एक मस्त मिस्टेक आहे. AR ने हे सगळं काही तुझ्यासाठी नाही तर स्वतःसाठी केलं. खूप मोठा तो बिझनेसमॅन आहे हे लक्षात घे. त्याचं इमेज ही मार्केटमध्ये खूप असं मोठं आहे आणि तेच वाचवण्यासाठी त्याने लोकांसमोर तुझी बाजू घेतली. हा साधा एक प्रश्न आहे तो तू लक्षात घे. तेव्हा लावण्य लगेच आता त्या आरशावर स्टुपिड असं नाव लिहित. तेव्हा आता ईश्वरी आता हे सर्व बघून आणि ऐकून आता खूप अशी रडत असते. तेव्हा लावण्य पुढे म्हणते की हे बघ, तुझी बदनामी झाल्यानंतर त्याची सुद्धा बदनामी आपोआप होणार होती आणि हे मात्र त्याला नको होते. त्यामुळे हे जे काही केले ना त्याने यासाठी केले. तुम्ही दोघे जण एकत्र किडनॅप झाले होते, तुम्हाला आठवते का? आणि हे बघ, तुझ्यापेक्षा त्याची बदनामी ही खूप मोठी झाली असते आणि म्हणून सेफली स्वतःला वाचवण्यासाठी त्याने हे सर्व केले आणि ते पण सर्व प्लॅन ने हे सर्व केलं त्याने. आणि हे बघ, जर मी तुला इतकं सांगितलं आणि माझं म्हणणं जे काही आहे ते तुला पटत नसेल तर फक्त आणि फक्त एका प्रश्नाचं माझं उत्तर दे. जर त्याला स्वतः इतकी तुझी काळजी असती तर इंदोर फॅशन शो मधील स्वतः व्हिडिओ त्याने व्हायरल केला नसता. बोल ना, कम ऑन, आहे का तुझ्याकडे उत्तर? तेव्हा आता ईश्वरी शांत असते. ईश्वरी काही उत्तर देत नाही. तेव्हा आता लगेच लावण्य तिचा चेहरा धरते आणि बोल ना, अगं दे, आहे का उत्तर तुझ्याकडे? तुझ्याकडे उत्तर नाही ना? खरंच उत्तर नसेलच. आणि हे बघ, तुझ्या इमेजवर कितीही डाग जरी पडले ना ते स्वतःला त्याला चालणार आहे, परंतु स्वतःच्या इमेजवर परफेक्टली त्याने अगदी जपली हे लक्षात बघितलंस ना. म्हणून आता लगेच स्टुपिड या शब्दावर आणि त्या आरशावर लावण्य लगेच जे काही काळं कलर आहे तर तो कलर फेकून देते. तेव्हा आता ईश्वरी आणखीनच घाबरते आणि ईश्वरीला एक प्रकारचा एक खूप मोठा धक्का बसतो. म्हणजे ईश्वरीच्या चेहऱ्यावर त्याने काळं फासलेलं आहे हे सर्व करून असं लावण्य मुद्दाम ईश्वरीला दाखवते आणि तिला म्हणते सुद्धा की तुझ्या चेहऱ्यावर हे सर्व करून त्याने काळं फासलं. तेव्हा आता ईश्वरीचा खरंच गैरसमज होतो आणि लावण्याला मात्र तेच हवं असतं. लावण्य मात्र आता तिच्या प्लॅनमध्ये सक्सेस होते, परंतु ईश्वरीला आता एक खूप मोठा असा धक्का बसतो. कारण तिला आता हे जे काही आहे ते सहन होत नाही, ती सारखी रडत असते. लावण्य मात्र आता ईश्वरीकडे बघून अशी खूप खुश होते आणि मनात म्हणते की खरंच हे जे काही केलं ना त्यामुळे आता ही मुलगी ARच्या जवळ सुद्धा नाही जाणार. आणि ईश्वरी मात्र रडत असते. त्यानंतर आता इकडे अंजली आणि आजी दोघी मात्र अगदी खुश होऊन गप्पा करत असतात. कारण जे काही अर्णवने ईश्वरीची अख्ख्या मीडियासमोर बाजू घेतलेली आहे त्या कारणाने मात्र आता हे दोघे खूप खुश असतात आणि कॉफी पीत गप्पा करत असतात. अंजली म्हणते की आजी, अगं तू काही पण म्हण, चिंटूने हे जे काही सर्व केलं ना त्यामुळे काहीतरी असे फिलिंग्स त्याच्या मनात ईश्वरीविषयी आहेत.
त्यावर आता आजी सुद्धा खुश होऊन म्हणते की हो अंजली नक्कीच आहे, नाहीतर आपला चिंटू कधीही एखाद्या मुलीची अशी बाजू घेऊन 4 लोकांमध्ये भांडणार हे शक्यच नाही. एरवी मुलीकडे अगदी ढोंकून न पाहणारा आपला चिंटू ईश्वरीसाठी किती बोलला. खरंच मी तर आता हे बघून आणि ऐकून थक्कच झाले. म्हणून त्या दोघींना आता खूप असा आनंद होतच. त्यावरती अंजली म्हणते की आजी अगं तरी सुद्धा तो मान्य करायला तयार नाही. आजी म्हणते की अगं नको होऊन दे, परंतु आपल्याला मात्र जे काही समजायचं आहे ते सर समजले आणि जरीही तो बोलत नसला परंतु त्याला मात्र हे सर्व लपवता येत नाही हे तर आपल्याला दिसतेच ना. कारण आपण तर अख्ख्या मीडियासमोर बघितलेलं आहे की तो ईश्वरीची बाजू घेऊन काय बोलला ते, आणि त्यामुळेच त्याच्या मनामध्ये नक्की काय आहे हे आपल्याला समजले. म्हणून आता ह्या दोघींच्या मनामध्ये आता ईश्वरी आणि अर्णव या दोघांबद्दल आता वेगळाच काहीतरी असा निर्णय सुरू होतो. ईश्वरीबद्दल काय त्याच्या मनात भावना आहे या सर्व काही त्याच्या डोळ्यात तर दिसतातच नाही. तेव्हा आता अंजली म्हणते की आजी अगं काय सांगू तुला, तो माझ्याशी बोलताना मात्र अगदी नजर चोरत होता. हे काय सांगू मी, आणि मी सुद्धा त्याला इनडिरेक्टली असं इतकं विचारण्याचा प्रयत्न केला पण नाही तर नाहीच कबूल केलं त्याने. तर आजी म्हणते की अगं जाऊन दे, आज ना उद्या तो ते सुद्धा कबूल करेल. अगं परंतु त्याच्या बाबतीत जे काही घडलेलं आहे ना त्यामुळे त्याचं आयुष्य खरंच फार इतकं बदलून गेलेलं आहे ना. म्हणून समोर जो काही त्याचा अगदी वर्तमान काळ आहे तो सुद्धा त्याला अगदी भूतकाळात घडलेल्या गोष्टीकडे असा ओढून नेत असतो. त्यामुळे तो जे काही वागतो तो अगदी त्या भूतकाळाशी निगडित असतो. त्याच्यासोबत जे काही घडलं ना अगं अंजली त्या धक्क्यातून तर कधीही सावरलेला नाही ग. त्यामुळे त्याच्या समोर ज्या काही मनात भावना येतात त्या फक्त तो नाकारतो. त्यामुळे अंजली यापुढे सुद्धा आपण कोणताही असा धोका पत्करायला नको. अगदी ताक सुद्धा आपण फुंकून प्यायचं. अंजली म्हणते की हो ना आजी तुझं एकदम बरोबर आहे. त्यावरती आता आजी म्हणते की हो ना अगं एक चुकीचा जोडीदार एखाद्याचं आयुष्य कसं उद्ध्वस्त करू शकतो. तुमच्या आईच्या बाबतीत पाहिलं की मी म्हणून आता आपल्या सुभद्रा आजीला आपल्या लेकीची आठवण होते, म्हणजे अंजली आणि अर्णव यांच्या आईची. कारण तिचा जोडीदार कसा हा अयोग्य ठरला आणि त्याच्यामुळे तिच्या आयुष्याची कशी माती झाली हे मात्र आता आपल्या आजीला आठवतं आणि तिचे डोळे भरून येतात. त्यावरती आता अंजली म्हणते की आजी तू अजिबात काळजी करू नकोस. हे बघ आपण ईश्वरी आणि ईश्वरीची जी काही जन्मकुंडली आहे आणि अर्णवची ही दोघी आता गुरुजींना तर दिल्या ना, आणि त्यांना आपण सांगितलेलं आहे ना पत्रिका बनवण्यासाठी. त्यामुळे आपण दोघांची सुद्धा पत्रिका बघू आणि खात्री करून घेऊ. म्हणजे आजी अगं तुझ्या मनात सुद्धा कोणतीही अशी शंका नाही राहणार. तेव्हा आजी लगेच आई अंबाबाईला हात जोडते आणि माझ्या अर्णवचा अगदी सुखात संसार सुरू झालेला मला बघायचा आहे म्हणून अंबाबाईला प्रार्थना करते. आणि हे जे काही कोण करू शकतं तर हे काम फक्त ईश्वरी आणि ईश्वरीच करू शकते. तेव्हा मात्र आता इकडे ईश्वरी त्या ऑफिसच्या बाहेर येत असते. परंतु आता लावण्याने जे काही सांगितलेलं आहे आणि जो काही व्हिडिओ तिला दाखवलेला आहे त्यामुळे आता ईश्वरीच्या जीवाला एक खूप मोठा असा घोर लागलेला असतो. ती सारखं त्याच विचारत असते आणि सारखा तोच विचार करत रडतच बाहेर येते. जो काही इंदोरचा फॅशन व्हिडिओ आहे आणि तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ईश्वरीची काय अवस्था झाली होती, अख्ख्या जगाला ईश्वरीला काय असं तोंड द्यावं लागलं होतं हे सर्व काही आता ईश्वरीला डोळ्यासमोर येते. सगळ्यांच्या हातात जो काही मोबाईल असतो त्या मोबाईलवर प्रत्येक ठिकाणी तोच व्हिडिओ व्हायरल होत असतो आणि सर्व बायका सुद्धा ईश्वरीवर वाटेल तसे गालबोट लावतात आणि ईश्वरीला दोषी ठरवतात. आणि त्याच कारणामुळे आपल्या ईश्वरीला इंदोर सोडावं लागतं आणि हे जे काही झाले ते अर्णव राजशिर्के यांनी केले. आता असा ईश्वरीला जे काही आहे ते माहिती होतं. तेव्हा काही गुंडांनी सुद्धा ईश्वरीची कायस्था दुर्दशा केली होती. त्या व्हिडिओमुळे ईश्वरीची काय अवस्था झाली होती हे सर्व काही तिला आठवतं. आणि त्या सर्व काही झालेल्या प्रकारामुळे आणि घटनेने मात्र आईने ईश्वरीसाठी काय निर्णय घेतलेला असतो की आज जे काही झालं ते खूप झालं, परंतु आपल्याकडे जरीही पैसा नसला परंतु खूप मेहनतीने तुझ्या बाबांनी समाजात एक मान मिळवलेला आहे आणि आज केवळ तुझ्यामुळे त्यांना ही अख्ख्या जगासमोर मान खाली घालावी लागली. आता हा ईश्वरीला आपल्या बाबांना जे काही आपण कृत्य केलेले नाही तर शर्मेने सुद्धा मान खाली घालावी लागली. हे जे काही आपण न केलेल्या गोष्टी आहे तर त्या आपल्याला भोगाव्या लागल्या तर ते कुणामुळे, अर्णव राजशिर्केमुळे. आणि आपल्या आई आणि बाबांना सुद्धा किती त्रास झाला आणि त्यासाठी त्यांनी जयात्यासोबत ईश्वरीला आणि नम्रताला मुंबईला पाठवण्याचे ठरवले. हे सर्व काही आता निर्णय त्यांच्यामुळे घेतले आणि आपल्या आई बाबांना आणि आपल्या शहराला सोडून इकडे यावं लागलं केवळ आणि केवळ ह्या अर्णव राजशिर्केमुळं. सर्व आठवून आता लावण्य जे काही म्हणलेले असते की तुझ्या चेहऱ्याला त्याने काळं फासलं, या प्रत्येक गोष्टीचा आता ईश्वरी रडतच विचार करते. तेव्हा ईश्वरी या सगळ्याचा जाब विचारण्यासाठी आता आपल्या डोळ्यातील पाणी पुसते आणि अर्णव राजशिर्के याच्याकडे येते. अर्णव आता बाहेर आपल्या गाडीजवळ फोनवर बोलत असते. एकतर ईश्वरीला राग तर खूप आलेला असतो आणि इकडे तिकडे ती पाहते की अर्णव कुठे दिसतो. तेव्हा समोर आता तिला अर्णव बोलताना दिसतो तर ईश्वरीला इतका राग येतो आणि एक भयानक रूप घेऊन आता अगदी ती
तेथे येते अर्णवजवळ आणि त्याही कशाचा विचार न करता ती लागेच आता अर्णवला विचार आणि म्हणते की मला तुमच्याशी बोलायचं आहे. तर अर्णव फोनवर बोलत असतो. तो तिला शांत राहायला सांगतो आणि हे बघ मला तुझ्याशी बोलण्यासाठी कोणताही वेळ नाही असे म्हणतो. तेव्हा तो परत फोनवर बोलायला सुरुवात करतो. तोच लगेच ईश्वरी रागाने त्याचा हात असा हिसकावते. तर अर्णवच्या हातातील जो काही कानाला लावलेला मोबाईल आहे तर तो खाली पडतो. तेव्हा आता मोबाईल खाली पडल्यानंतर मात्र अर्णवला आणखीन राग येतो. परंतु अर्णव ज्या पद्धतीने तिच्याकडे रागाने पाहत असतो तर ईश्वरी त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त रागात असते आणि ती अर्णवकडे रागाने पाहत असते. तेव्हा ईश्वरी मोठ्या आवाजात म्हणते की हे बघा अर्णव राजशिर्के तुम्हाला ऐकावं तर लागेल. तेव्हा अर्णव तिच्याकडे रागाने बघत आपला खाली पडलेला मोबाईल आहे तो उचलतो. तर लावण्य लगेच आता बाहेर येते आणि ह्या दोघांचं नेमकं काय सुरू आहे हे सर्व काही प्रकार ती पाहत असते. कारण तिला आता हे सर्व बघून खूप असा आनंद होत असतो. तेव्हा आता अर्णवचा फोन फुटलेला असतो. अर्णव फोन उचलतो आणि ईश्वरीला म्हणतो की तू माझा फोन फोडलास आणि जे काही तुला दिवसेंदिवस मला पैसे द्यायचे आहे ते पैसे वाढतच चालले. सतत काही ना काही तोडफोड करण्याची सवय का आहे तुला. तेव्हा आता ईश्वरी सुद्धा मोठ्या आवाजात बोलते. काय फरक पडतो तुम्हाला आणि काय फरक पडतो तुम्हाला जर एखादी वस्तू तुटली तर. माणसं सुद्धा तुम्ही एखाद्या वस्तूसारखीच वापरतात एखाद्याच्या स्वार्थासाठी. त्यावर आता अर्णव रागाने तिला धमकावत म्हणतो की हे बघ तुझा जो काही नॉनसेन्सपणा ऐकण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही. तेव्हा आता ईश्वरी रागाने विचारते की का कसली इतकी तुमची अर्जन्सी आहे माझं बोलणं ऐकून घ्यायला तुमच्याकडे वेळ नाही म्हणून. आणि आता मात्र कुणाची जिंदगी तुम्ही बर्बाद करायला निघालात. तेव्हा अर्णवने मात्र आता चेहरा वळवलेला असतो. तो सुद्धा आता भयंकर चिडतो. तेव्हा ईश्वरी लगेच त्याच्या हाताला धरते आणि त्याचा चेहरा आपल्याकडे वळवते. लावण्य तर आता हे लांबूनच पाहते आणि तिला मात्र आता हे सर्व बघून खूप असा आनंद वाटत असतो. तेव्हा आता ईश्वरी कशाचाही विचार न करता न घाबरता अर्णवला विचारते की बोला आता का गप्प बसला. त्या दिवशी सगळ्या लोकांसमोर जेव्हा तुम्ही माझी बाजू घेतली माझ्यावर त्या लोकांनी फेकलेले जे काही दगड होते ते तुम्ही स्वतःवर झेलले. तेव्हा मला कुठेतरी असं वाटलं होतं की खरंच हा माणूस नक्की चांगला आहे म्हणून. तो कितीही बाहेरून रागीट जरी दिसत असला तरी त्याच्यामध्ये इन्सानियत आहे असे मला एक क्षण वाटले होते. परंतु नाही मी सगळं काही तो विचार करण्यामध्ये चुकले. कारण एक असे माणूस म्हणून नाही शैतानाचा अवतार तुम्ही सैतान आहात. सैतानाचा अवतार आहे तुम्ही सैतानाचा असं म्हटल्यानंतर आता लावण्याला इतका आनंद होतो. परंतु अर्णवला मात्र हे काही कळत नसतं की ही नेमकं काय बोलते ते. ईश्वरी अगदी हात पुढे करून म्हणत असते. तर ईश्वरी आता बोलायची काही थांबत नाही. ईश्वरी म्हणते की माझ्या जिंदगीतील तुम्ही व्हिलन आहात व्हिलन. इंदोरमध्ये असताना मी सुखाने माझ्या आई आणि बाबांसोबत राहत होते. परंतु एका दिवसात मात्र माझी पूर्ण जिंदगी बदलली ते केवळ आणि केवळ तुमच्यामुळे. अर्णव राजशिर्के तुमच्या बिझनेसमध्ये तुमचं पहिलं नाव येत असेल परंतु वाईट माणसाच्या यादीमध्ये सुद्धा तुमचं पहिलंच नाव येत असेल याची मला पूर्ण खात्री आहे. तेव्हा मात्र आता अर्णवला खूप असा राग येतो. अर्णव आता ईश्वरीला शांत राहायला सांगतो. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की कुणाला धमक्या देता तुम्ही. मला धमक्या देतात. अहो अजून काय असं माझ्या आयुष्यामध्ये वाईट होण्याचं बाकी आहे की त्यामुळे मी तुम्हाला घाबरू. मला सगळे काही कळलेले आहे आता की जो काही मागे इंदोर फॅशन शोचा व्हिडिओ आहे तो तुम्ही व्हायरल केला होता. ते ऐकून मात्र अर्णवला धक्का बसतो. म्हणते की तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी माझ्याकडे ज्या नजरेने बघितलं होतं ते सर तुम्हाला नाही माहिती. तुमच्यासाठी ते फक्त एका क्लिकचं असं काम होतं. परंतु माझी जिंदगी मात्र एका दिवसात त्या व्हिडिओमुळे बदलली होती. माझ्याकडं काय असे आरोप लोकांनी केले आणि कोणता त्रास मला दिला तो सर्व काही त्रास तर मी सहन केला. परंतु मला माझं गाव माझं इंदोर शहर मला सोडावं लागलं. तेव्हा आता लावण्य ह्या दोघांची जी काही जुपलेली आहे म्हणजे आता ईश्वरी अर्णवला जे काही शब्दात बोलत आहे ते बघून मात्र अर्णव नक्की तिची हकलपट्टी करेल असं लावण्याला आता वाटत असतं आणि लावण्य मात्र हसून आता या दोघांचं ऐकत असते. तेव्हा आता ईश्वरीच्या डोळ्यात पाणी आणत ती आता अर्णवला म्हणत असते की हे बघा तो व्हिडिओ व्हायरल होण्याच्या अगोदर मी देसाईंची एक मुलगी इशू होते. परंतु इंदोरमधील प्रत्येक लोकांच्या मोबाईलवर तो व्हिडिओ तुम्ही पोहोचवला होता आणि त्यानंतर मात्र मी कुणाची जानेमन कुणाची छबी आणि कुणाची काय काय झालं. रस्त्यावरून जाताना लोक जेव्हा आपल्याकडे बघून हसतात शिट्ट्या वाजवतात आणि आपल्याकडे एखादी वस्तू म्हणून जेव्हा ते पाहतात त्या नजरेने बघतात तेव्हा मात्र एखाद्या मुलीला काय वाटतं सर हे तुम्हाला माहिती आहे का आपल्याबरोबर जी काही आई चालत असते आणि तिच्याबरोबर सुद्धा तिच्याकडे लोक हे घाणेरड्या नजरेने पाहतात. वाटेल तसे आरोप एका मुलीमुळं तिच्यावर सुद्धा तिला ऐकून घ्यावे लागतात. तेव्हा एका मुलीच्या आतमध्ये काय होतं याचा अंदाज तरी तुम्हाला आहे का. आणि तो अंदाज तुम्हाला तर नसेलच आणि जर तो अंदाज तुम्हाला असता तर मात्र तो व्हिडिओ तुम्ही व्हायरल केलाच नसता. तेव्हा आता अर्णव चक्क खाली मान घालतो आणि ईश्वरीचे
हे सर्व बोलणं तो ऐकून घेत. तेव्हा ईश्वरी पुढे सांगते की जेव्हा तो व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा मात्र माझ्या आई आणि वडिलांना काय काय ऐकून घेतलं हे तुम्हाला नाही माहिती, आणि जर तुम्हाला ते ऐकावंसं लागलं असतं तर तुम्हाला वेळ लागलं असतं. एका दुकानात प्रामाणिकपणे काम करणारे माझे बाबा, कायम प्रामाणिकपणे काम करणारे माझे बाबा आणि माझी साधी भोळी आई आणि माझी ताई या सगळ्यांनी जिवंतपणे अर्णव राजशिर्के नरक भोगला नरक, आणि केवळ ते तुमच्यामुळे. आता ईश्वरी अख्खं जे काही आहे आतापर्यंत घडलेलं ते सर्व काही आता अर्णवला सांगते. म्हणजे जे काही माझ्या आयुष्यामध्ये घडलं ते केवळ तुमच्यामुळे, आणि माझ्या आई आणि वडिलांना, माझ्या फॅमिलीला जो काही त्रास झाला तो केवळ तुमच्यामुळे. आणि त्यावेळेस इंदोरमध्ये माझी इतकी बदनामी झाली होती की ते सगळं काही सोडून, माझ्या आई आणि बाबांना सोडून मला इकडे यावं लागलं. माझी काही चूक नव्हती तरी सुद्धा एखाद्या चोरासारखं मला त्या गावातून, त्या शहरातून निघून यावं लागलं. मी फक्त तुमच्या बिझनेससाठी एखाद्या मुलीच्या आयुष्याशी खेळला, आणि आज मात्र त्याच मुलीच्या बाजूने उभं राहण्यासाठी तुम्ही जगासमोर नाटकं जी काही केली ना, ती सर्व नाटकं मला माहिती आहे की तुम्ही हे सर्व का केलं. कारण तुम्हाला फक्त तुमची इमेज जपायची होती, आणि स्वतःची अशी इमेज जपून तुम्ही काय करणार आहात, काय असं मिळवणार आहात तुम्ही. फक्त पैशासाठी तुम्ही हे सर्व केलं. जास्तीचा पैसा फक्त तुम्ही मिळू शकतात ना, आणि असा पैसा काय कामाचा असतो की जो लोकांचं आयुष्य बर्बाद करून तुम्ही मिळू शकता. हे बघा अर्णव राजशिर्के, मला रोज असा प्रश्न पडायचा, मी असं काय पाप केलेलं आहे म्हणून मला ही शिक्षा मिळाली म्हणून. परंतु माझं उत्तर मात्र माझ्या समोर होतं, ते पण तुमच्या रूपामध्ये. ईश्वरी आता अगदी बोट दाखवत बोलत असते, आणि लावण्य मात्र आता इतकी खुश होत असते. अर्णव मात्र आता ईश्वरीचं सर्व काही बोलणं ऐकून घेतो. एकही शब्द तो ईश्वरीला मागे उत्तर देत नाही. ईश्वरी म्हणते की बरं, एका दृष्टीने मी तर तुम्हाला चांगलं समजण्याची चूक करायला सुरुवात केली होती, परंतु बरं झालं. आणि गणूबाप्पाला हात जोडते की गणूबाप्पाने माझे डोळे उघडले. मी जर तुम्हाला देवाच्या जागी ठेवलं असतं तर देव सुद्धा माझ्यावर रागावलं असतं. आणि ईश्वरी पुढे म्हणते की मला माहिती आहे की तुम्ही आता काही बोलणारच नाही, कारण तुमच्याकडे बोलण्यासाठी आणि उत्तर देण्यासाठी असं काहीच नाही. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा का, तुम्ही माझे गुन्हेगार आहात, आणि शेवटी मात्र गुन्हेगाराकडे बोलण्यासाठी काहीच नसतं. तरी सुद्धा अर्णव काही एक शब्द उत्तर देत नाही, आणि लावण्य दोघांचं जे काही आहे ते अगदी खुशून पाहत असते. ईश्वरीच्या मनाला आता इतकी ठेच पोहोचलेली असते. ईश्वरी आता तेथून जायला निघते, परंतु अर्णव तिला थांबवतो. ईश्वरीला असं वाटतं की हा सॉरी म्हणेल, आणि सॉरी म्हणण्याचं असं जेव्हा ती म्हणते तर अर्णव रागाने म्हणतो की हे बघ, पुढे जे काही आहे ते ऐकून घे. मी तुला सॉरी नाही म्हणत. आता तू जे काही म्हणाली ना ते सगळं काही मी केलं. जे काही प्रत्येक गोष्ट मी करतो त्याची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला मला आवडतं. आणि जर तुझ्या मनामध्ये इतका माझ्याविषयी राग असेल, मी तुला इतका वाईट वाटत असेल, मी तुझं आयुष्य बर्बाद केलं, मी तुझा गुन्हेगार आहे, व्हिलन आहे, हे सगळं काही तुम्हाला जर मानत असेल तर मग तू इथे नोकरी का करते. सात्विक फॅशनची तुला सॅलरी हवी आहे का, आणि काय ग तुझ्या मनामध्ये माझ्याविषयी इतका राग आहे तर मग रिझाईन कर. तेव्हा अर्णव सुद्धा आता लावण्याच्या अगदी मनासारखं बोलतो, म्हणून आता लावण्याला आणखीनच आनंद होतो. परंतु ईश्वरी आता डोळे भरून अर्णवकडे बघत असते. तर अर्णव पुढे म्हणतो की हे बघ, इतकं काही बोलण्यापेक्षा तू मात्र माझी ही जी काही नोकरी आहे ती सोडू शकते. तेव्हा असं बोलून आता अर्णव गॉगल घालतो आणि गाडीमध्ये बसून तो आता तेथून निघून जात असतो. ईश्वरी आता रागाने आता अर्णवकडे पाहत असते. तेव्हा आता ईश्वरीला एक खूप मोठा असा धक्का बसलेला असतो, परंतु लावण्य आता खुशून परत अर्णव तिथून निघून गेल्यानंतर ईश्वरी जवळ येते, आणि लावण्य आता ईश्वरीला म्हणते की बघितलंस का, त्याने जे काही स्वतः केलं होतं ते सगळं काही तुझ्या समोर स्वीकारलं सुद्धा, की त्याने हे सर्व केलेले आहे, कबूल सुद्धा केलं. त्याचं म्हणजे तो कधीही कुणाला सॉरी बोलत नसतो, आणि तुझ्यासारख्या मुलीला तर कधीही तो अजिबात आयुष्यामध्ये सॉरी म्हणणार नाही. आणि हे बघ ना, तुझं लाईफ अख्खं डाऊन करून टाकणाऱ्या या माणसाकडून तू जे काही भोगलंस त्याच्याकडेच तू नोकरी करणार आहेस का. त्यामुळे कमॉन बेबी, जर तुला स्वतःचा थोडासा सेल्फ असा रिस्पेक्ट असेल, आणि तुझ्यामध्ये जर थोडासा सेल्फ रिस्पेक्ट बाकी असेल, त्यामुळे तू ही नोकरी सोडून टाक. म्हणजे अर्णव आणि ईश्वरी या दोघांना वेगळं कसं करायचं हा प्लॅनिंग लावण्याने पुरेपूर केलेलं असतं. म्हणून ती आता लावण्या ईश्वरीला म्हणत असते की अगं, तू काही नोकरी धरून बसलीस, ज्याने तुझं आयुष्य बर्बाद केलं, आणि का तू त्याच्याकडे नोकरी करतीस. त्यामुळे या नोकरीला तू राजीनामा देऊ शकते, कशाला ही नोकरी धरून बसलीस. तेव्हा आता ईश्वरीच्या डोळ्यामध्ये खळखळ असं पाणी येत असतं. ईश्वरी आता रागाने लावण्याकडे पाहते. तेव्हा आता लावण्य म्हणते की ही नोकरी सोडून दे, आणि कायमचं तू तुझ्या इंदोरला निघून जा, तुझ्या पुढे फक्त हाच पर्याय उरलेला आहे. तेव्हा लावण्य आता ही सगळं काही सांगून अगदी तोऱ्यात ईश्वरीवर हसून आतमध्ये निघून जाते. ईश्वरीला आता
आता लावण्याचा खूप असा राग येतो। तेव्हा आता ईश्वरी पुढे आता दोन असे प्रश्न उभे राहिलेले असतात। एक तर अर्णवकडे तिचं आई आणि बाबांची शेवटची आठवण लॉकेट हे असतं आणि तिला तर आता हा जॉब अर्णवने सुद्धा सोडायचं सांगितलेलं असतो की तू हा जॉब का करते, कारण माझ्याविषयी इतका मनामध्ये राग ठेवतेस। आणि आता लावण्य सुद्धा तिला ते म्हणलेले असते की अगं जो माणूस कधीही तुझा इतकं बदनाम आयुष्य खराब करू शकतो तर त्या माणसाकडे कशाला नोकरी करतेस, तू ही नोकरी सोडून शकते आणि आपल्या इंदोरला परत जाऊ शकते। तर ईश्वरी आता प्रत्येक गोष्टीचा विचार करत असते आणि आता खूप अशी रडत सुद्धा असते। लावण्य तोऱ्यात आत निघून जाते कारण तिला आता असं वाटतं की नक्की ईश्वरी आता हे जॉब सोडून जाईल म्हणून। तेव्हा ईश्वरी खूप रडते आणि मित्रांनो हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये राकेश हा ईश्वरीला भेटतो। ईश्वरी रडत असते। राकेश ईश्वरीला म्हणतो की हे बघ, हे प्लीज आनंदी राहा तू आणि त्यासाठी मात्र तुला मी एक गोष्ट सुचू का? तर ईश्वरी फक्त मान डोलून हो म्हणते। तेव्हा आता राकेश म्हणतो की हे बघा ईश्वरीजी, तुम्ही ही नोकरी सोडा। तेव्हा आता ईश्वरीला आता राकेशने सुद्धा अर्णव पासून दूर करण्यासाठी हा प्लॅन केलेला असतो आणि तिला हा नोकरी सोडण्यासाठी तो शेवटचं कारण सांगतो की हा नोकरी तुम्ही सोडा। नंतर आता ईश्वरी घरी येते आणि नम्रताला हे सगळं काही सांगते आणि नम्रताला म्हणते की ताई माझं एक ठरलेलं आहे। तेव्हा नम्रता विचारते की काय? तेव्हा आता ईश्वरी म्हणते की तो जरी इतका पत्थर दिल का असू शकतो तर मी सुद्धा तशीच त्याच्यासारखं वागू शकते। त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी ईश्वरी ऑफिसला येते आणि ईश्वरी अगदी फुलांचा बुके घेऊन तेथे आलेली असते आणि आता जे काही आकाश आणि अर्णव आहे तर तेव्हा ते एकमेकांशी बोलत असतात एका कामाबद्दल आणि ईश्वरी मात्र आता तेथे येते आणि अर्णवला म्हणते की गुड मॉर्निंग सर। तर तिच्या हातामध्ये तो फुलांचा बुके असतो। ईश्वरी अगदी खुश होऊन अर्णवकडे बघत असते आणि अर्णव मात्र अगदी एक असा धक्का बसल्यासारखं ईश्वरीकडे पाहत असतो। तेव्हा आता ईश्वरीने नक्की काय असा निर्णय घेतलेला आहे की अर्णव राजशिर्के यांच्याशी कसं वागायचं, कारण तडेस्तोड उत्तर देऊनच अर्णव राजशिर्के यांच्याशी वागायचं आता ईश्वरीने ठरवलेलं असतं। आणि ईश्वरी आता मित्रांनो हा जॉब सोडते की परत तो जॉब घेऊन अर्णवला प्रत्येक गोष्टीचा हिशोब चुकता करून लावण्याने जे काही केलेलं आहे तर त्या सगळ्याचा हिशोब चुकता करून लावण्याला कसा धडा शिकवते हे पाहणं आता खूपच असं रंजक ठरणार आहे। तेव्हा मित्रांनो पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।